तर या सगळ्याचे पडसाद आपल्याला राज्यामध्ये देखील उमटताना दिसत आहेत आणि ठाण्यामधल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन सुरू आहे। जंतर मंतरवरच्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन सुरू आहे। वेदांत नेम आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। वेदांत, नक्कीच आपण बघितलं मुंबईमध्ये दुपारी 4 वाजता आंदोलन आहे, नवी मुंबईमध्ये आंदोलन होतंय आणि ठाण्यामध्ये सुद्धा आपण बघतोय एक अर्ध्या तासापासून हे आंदोलन सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड त्यासोबतच इकडचे स्थानिक काही आपण बघितलं तर नेते पदाधिकारी हे सगळे एकत्र येऊन हे आंदोलन करत, काही विद्यार्थी सुद्धा या सगळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। वी सपोर्ट सोनम सर अशा प्रकारचे फ्लेक्स घेऊन इनकलाम जिंदाबादचे नारे देत, त्यासोबतच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आपल्याला हवा आहे या मागणीसाठी हे सगळे एकत्र आलेले आहेत। आणि कशा प्रकारे आंदोलन केलं जाते आपण बघतोय, डफली घेऊन हे सर्व आंदोलक एकत्र आलेले आहेत आणि साधारणपणे आणखी 1-2 तास हे आंदोलन चालेल। यांचं हेच म्हणणं आहे की दिल्लीत ज्या प्रकारे आंदोलन होतंय त्या दिल्लीतल्या आंदोलनाला ठिकठिकाणाहून पाठिंबा दिला जातोय। आपल्या सोबत आपण बघतोय की या सगळ्या आंदोलनामध्ये जितेंद्र आव्हाड सुद्धा सहभागी झालेले आहेत। आपण थेट जाऊयात। तुम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाला ठिकठिकाणी, म्हणजे नवी मुंबईत शशिकांत शिंदे करतायत, तुम्ही ठाण्यामध्ये करतायत, मुंबईमध्ये केले जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काल ठाकरेंच्या शिवसेनेनं शिवाजी पार्कमध्ये आंदोलन केलं। मी माझा राजकीय जन्म हा विद्यार्थी आंदोलनातनं झालेला आहे। फी राईज या छोट्या इश्यूवरती काढलेल्या मोर्चातनं माझा राजकीय जन्म झालेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचं हित जपणं हे गरजेचं आहे का देशाचं भविष्य ते आहेत, मी नाही। आता काँग्रेस जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी संसद भवनापर्यंत पोहोचलेले आहेत, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, काही जणांनी दडपशाही होईल तिथे तिथे हा देश त्या दडपशाही विरुद्ध उभा राहील। या देशाचा इतिहास आहे की 1973 साली विद्यार्थी आंदोलन झालं, त्या विद्यार्थ्यांनी जयप्रकाश नारायण यांना आमंत्रित केलं, जयप्रकाश नारायण यांनी त्यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि मग इंदिरा गांधींनी 75 साली इमर्जन्सी जाहीर केली आणि 77 साली इंदिरा गांधींचाच पराभव झाला। विद्यार्थ्यांना एवढ्या सोप्यात घेऊ नका। सुखदेव, राजगुरू, भगतसिंग कोण होते? विद्यार्थीच होते। किती दिवस करायचे विद्यार्थ्यांनी आंदोलन, किती दिवस करायचं, कधी मान्य होईल? ह्या देशामधली हुकुमशाही जोपर्यंत मानत नाही तोपर्यंत आंदोलन करावंच लागतं। राज्यात पण ठिकठिकाणी करणार, आपला पक्ष करणार, महाविकास आघाडीतले पक्ष नाही। आज बघितलं ना, हे सगळी पोरं जी जमा झालीत ते काय आमच्या पक्षाची नाहीत। ही पोरं कुठनं आली तेच समजत नाही। त्याच्यामुळे आपण बघतोय मोठ्या संख्येनं इथे काही विद्यार्थी जमताना पाहायला मिळत आहेत, पदाधिकारी जमलेले आहेत आणि घोषणाबाजी इथे आपल्याला केली जाते। स्वतः जसं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की पक्षाचं नाही तर विविध संघटना सुद्धा या सगळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि विद्यार्थी सुद्धा या सगळ्यावर भाष्य करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आकांक्षा, वेदांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचं हे जोरदार आंदोलन सुरू असलेलं आपण पाहतोय।